तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो ह्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला माहीतच आहे म्युच्युअल फंड्स जे आहेत ते सही आहे असं म्हणून ॲड जी आहे, जाहिरात आपण बघत असतो. पण ह्या म्युच्युअल फंड्सच्या पाठीमागे कुठल्या-कुठल्या प्रकारचे चार्जेस जे आहेत एका रिटेल ट्रेडरला, इन्व्हेस्टरला जे आहे ते द्यावं लागतात. त्याबद्दल आपण माहितीपूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर तुम्हाला माहिती आहे का भारतीय म्युच्युअल फंडची उद्योगातील सरासरी मालमत्ता खाली म्हणजे औंम जी आहे ती 82 लाख कोटींची आहे. म्हणजे जवळ-जवळ 82 ट्रिलियनच्या आसपास जी आहे ती 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला होताना तिथं दिसत आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये लोकं का गुंतवणूक करतात बरं? गुंतवणूकदारांकडे जे आहे ज्ञान नसतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग जे आहे ते इन्व्हेस्टिंगसाठी करू शकत नाही आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून ते व्यावसायिक व्यवस्थापनाकडे जे आहे ते संशोधन आणि ते वैयक्तिक कुठले स्टॉक्स वगैरे काय होऊ शकतं, रिटर्न्स कसे भेटू शकतात त्याकरता ते दिलं जातं. जोखमीचं वर्गीकरण म्हणजे रिस्क मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं असतं. कारण म्युच्युअल फंडामधले जे शेअर खरेदी करणे जे असतं, ते विविधतेमध्ये ते शेअर्स खरेदी करत असतात आणि त्यामधनं त्या त्या माध्यमातून ते करत असतात. परवडणारी क्षमता असते, सुविधा असते, तरलता असते म्हणजे लिक्विडिटी असतं. असं काही होत नाही, की रँडम कुठलंही स्टॉक जे आहे ते खरेदी करतात आणि त्या माध्यमातून तर काही गोष्टी ज्या आहेत ते होत राहतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता इथं तयार होतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडामधले जे चार्जेस जे आहेत, ते चार्जेस कुठले आहेत? कारण त्या माध्यमातनं भरपूर काही गोष्टींचं डिस्ट्रिब्युशन जे आहे ते ठरत असतं. मग या व्हिडिओमधनं आपण ते समजून घेऊयात, की नेमकं ह्या म्युच्युअल फंडामधल्या ज्या चार्जेस ज्या आहेत, त्या चार्जेसमध्ये कसा पद्धतीचा जो फरक जो आहे तो होतो आणि ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काय होऊ शकतो? तर म्युच्युअल फंडामध्ये 2 प्रकारच्या स्कीम असतात. एक असते रेग्युलर स्कीम, जी की एक डिस्ट्रिब्युटर मॉडेलच्या माध्यमातून वर्कआउट होते. या रेग्युलर स्कीममध्ये आपल्याला एक्सपेन्स रेशो जो आहे तो जास्त असतो आणि दुसरी जी स्कीम असते ती म्हणजे डायरेक्ट स्कीम. डायरेक्ट स्कीम जी आहे त्याच्यामध्ये मिडल पर्सन जो आहे ना, तो तिथं आपल्याला उपलब्ध नसतो. तो अजिबात अस्तित्वात नसतो. मग त्यामुळे होतं काय? या रेग्युलर स्कीममध्ये खर्चाचे प्रमाण जे आहे किंवा एक्सपेन्स रेशोचे जे प्रमाण जे आहे ते जास्त असतं. जसं की उदाहरणासाठी आपण घेऊयात, ते 1.2% जर रेग्युलर स्कीममध्ये असेल, तर डायरेक्ट स्कीममध्ये ते फक्त 0.8% च्या आसपास आपल्याला बनताना दिसतं. म्हणजे हा फरक जो आहे, जो ढोबळमानाने उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलाय, तो फक्त 0.4% च्या आसपास आपल्याला बनताना दिसतो. परंतु आपण हे जे म्युच्युअल फंड्समध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतोय, हे आपण लाँगर रनसाठी करतोय, लाँगर टर्मसाठी करतोय. आणि लाँगर रनसाठी जर आपण याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असू, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे. आपली एस-आय-पी भलेही ₹500 ची असो किंवा आपली एस-आय-पी भलेही ₹5,000 ची असो वेगवेगळ्या फंड हाऊसेसमध्ये. मग ते जे आहे त्याचा फरक जो आहे तो आपल्यावरती पडताना दिसतो आणि त्याच्यामुळे आपले जे चार्जेस जे आहेत ते वाढताना आपल्याला तिथे दिसतात. म्हणून एक गोष्ट हमेशा कायम लक्षात ठेवायची, की आपल्याला जो घ्यायचा आहे तो डायरेक्ट प्लॅनच हवा. रेग्युलर प्लॅनमध्ये आपल्याला ते जे चार्जेस जे असतात, ते जास्त असतात आणि ते कशामुळे असतात? ते डिस्ट्रिब्युटरचं जे कमिशन जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तिथं लक्षात ठेवणं गरजेचं असतं. याबरोबरच आपल्याला आणखीन एक जो खर्च जो आहे तो आपल्याला द्यावा लागतो आणि तो खर्च कुठला? तो म्हणजे एक्झिट लोडचा. आता हा एक्झिट लोड नेमकं काय बरं? हा एक्झिट लोड एक अशा प्रकारची गोष्ट आहे, की ज्यावेळेस तुम्ही त्या फंडमधनं 1 वर्षाच्या आतमध्ये जर बाहेर पडत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला 1% आसपास जो आहे तो एक्झिट लोड जो आहे तो तिथं द्यावा लागतो. मग तुम्ही किती अमाउंट जी आहे ती इन्व्हेस्ट केली, त्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने ती अमाउंट जी आहे त्यामधनं आपल्याला डेबिट होताना दिसणार आहे. म्हणून या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात जर ठेवल्या, तर ऑटोमॅटिकली आपल्याला त्या अंडरस्टँडिंग जी आहे ते आपल्याला येताना दिसू शकतं. मग आता आपला व्हिडिओचा मुद्दा तोच आहे, की आपल्याला डायरेक्ट आणि रेग्युलरमध्ये फरक काय आहे आणि त्या फरकाचा उपयोग जो आहे तो आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणं इथं सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. म्हणून तुमच्यासाठी मी इकडे तो जो टेबल जो आहे तो दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो याच्यामध्ये 2 प्रकारचे फंड्स असतात. ते म्हणजे एक म्हणजे डायरेक्ट आणि दुसरा म्हणजे रेग्युलर. आता डायरेक्टमध्ये आपण जर ढोबळमानाने जर सांगायचं जर झालं, तर डायरेक्टमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमिशन जे आहे ते द्यायची गरज नसते. परंतु रेग्युलरमध्ये डिस्ट्रिब्युटरला जे आहे ते कमिशन द्यावं लागतं. एक्सपेन्स रेशो जो असतो डायरेक्ट प्लॅनमध्ये कमी असतो, परंतु रेग्युलर प्लॅनमध्ये जो आहे तो जास्त असतो. रिटर्न त्यामुळे डायरेक्ट प्लॅनमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मिळू शकतात, परंतु रेग्युलर प्लॅनमध्ये थोडे कमी मिळू शकतात.
डायरेक्ट प्लॅनसाठी प्रॉब्लेम हाच आहे, की त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची ॲडव्हाइस मिळू शकत नाही. आपल्याला ॲडव्हाइस जर मिळायची असेल तर ॲडवायझरच्या माध्यमातून, रेग्युलर प्लॅनच्या माध्यमातून हे करताना दिसू शकतो. परंतु आपण जर एस-आय-पी करतोय, आपल्याला कुठल्याही प्रकारची गोष्ट जी आहे ती शॉर्ट टर्मसाठी नकोच असते. शॉर्ट टर्ममध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा हिशोब जो आहे तो करतच नसतो. मग आपल्याला लाँग टर्मसाठी करायचं आहे. मग लाँग टर्ममध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत, त्या सिंपल पद्धतीने आपण फोकस करून आपले जे ध्येय जे आहेत, गोल जे आहेत, त्याला अंडरस्टँड करून जे आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्याला टार्गेट आउट जे आहे ते करू शकतो. आता 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण लक्षात घेऊयात. कारण त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल, की नेमकं याचा फरक जो आहे तो आपल्यावरती कशा पद्धतीने होतो आणि त्याचा उपयोग जो आहे आपण किती चांगल्या पद्धतीने तिथे करू शकतो. तर सिंपल बघूयात. समजा एक एक्स पर्सन आहे. एक्स नावाचा व्यक्ती आहे, जो की ₹5,000 ची एस-आय-पी जी आहे, ती प्रत्येक दर महिन्याला एस-आय-पी तो करतोय. जो कालावधी आपण इथं कन्सिडर करतोय, तो कालावधी आपण पकडूयात एक 20 वर्षांचा कालावधी इथं कन्सिडर करूयात, की 20 वर्षांसाठी त्याने ती एस-आय-पी जी आहे ती स्टार्ट केली आहे आणि त्या माध्यमातनं तो एक लॉंगर रनसाठी तो हे करण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्यासाठी रिटर्न जो आहे तो 12% पर एन्युअमच्या हिशोबाने रिटर्न 12% 12% जो आपण एक परतावा जो म्हणू शकतो आपण, तो परतावा जो आहे तो बघण्याचा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या माध्यमातून तो करतोय असं पकडूयात. आणि रेग्युलरमध्ये याच्यामध्ये 2 प्रकार राहतील. आता डायरेक्टचा जो रिटर्न जो असेल तो डायरेक्ट प्लॅनमध्ये राहील आणि तीच जर रेग्युलर स्कीम जर असेल, तर रेग्युलर स्कीममध्ये आपल्याला जवळ-जवळ तोच जो परतावा जो आहे तो फक्त 11% म्हणजे याच्यामध्ये जो डिफरन्स राहील, तो 1% आसपास राहील. हे अझ्युम केलेल्या व्हॅल्यूज आहेत, ही गोष्ट लक्षात राहून द्या. समजा मी ₹5,000 ची एस-आय-पी जी ती 12 वर्षांसाठी केली आहे, म्हणजे 12 महिने आणि त्याला 12 वर्ष. तर टोटल माझी जी इन्व्हेस्टमेंट जी होती, ती ₹12,00,000 आसपास जी आहे, ती मला तिथं होताना तिथं दिसते. म्हणजे मी टोटल जी सम इन्व्हेस्ट जी अमाउंट जी केली आहे दर महिन्याच्या अ, याच्या हिशोबाने, तर ती ₹12,00,000 आसपास मला तिथं जनरली क्रिएट होताना दिसते. म्हणजेच जर 12% जर परतावा म्हणजे मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, जर माझा प्लॅन जो डायरेक्ट प्लॅन असेल किंवा जो डिस्ट्रिब्युटर फ्री प्लॅन आहे, तर त्यानुसार माझी जी फ्युचर व्हॅल्यू जी आहे, ती डायरेक्ट प्लॅनमध्ये ही 49,00,000 ते ₹50,00,000 आसपास जी आहे, ती जनरेट होताना आपल्याला दिसते. म्हणजे मला डायरेक्ट प्लॅनमध्ये ती जी मूळ परतावा जो मिळणार आहे 12% हिशोबाने तो 49 ते 50,00,000 आसपास असणार आहे, की ज्याच्यामध्ये मी ₹12,00,000 इन्व्हेस्ट केले. परंतु तेच जर रेग्युलर प्लॅन जर असेल, तर ढोबळ मानाने ती जी रक्कम जी आहे, ती 43 ते ₹46,00,000 आसपास आपल्याला बनताना दिसते. म्हणजे हा फरक होतो, हा एक बदल होतो. जेव्हा-केव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवायचं, की आपण ज्या गोष्टींना फोकस आउट करतोय, त्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्यासाठी वर्क करतायत का? कारण फक्त आणि फक्त कुठल्यातरी ओळखीचा व्यक्ती आहे किंवा त्याने मला सजेस्ट केलंय म्हणून करतोय. नक्कीच ते चुकीची गोष्ट आहे. कारण ह्या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही जर लक्ष जर दिलं, तर ऑटोमॅटिकली तुमचा जो पैसा जो बनण्याचा जो आहे, तो फरक होताना दिसू शकतो. म्हणजे आपल्याला इथं जो फरक दिसतोय, तो साधारण 5 ते 6 लाख रुपयांच्या आसपास दिसतो आणि हा फक्त 1% एक्सपेन्स रेशोमुळे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जरी इथं या पर्टिक्युलर स्लाइडवरती, ह्या स्क्रीनवरती आपल्याला फक्त आणि फक्त तो 1% तिथं दिसतोय. 1% तिथं दिसतोय. तो 1% जो आहे तो अशा पद्धतीने आपला तो काम करताना दिसतो आणि हा एक फरक आहे रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन मधला. म्हणजेच काय 1% हा मला छोटा वाटतो, पण कंपाउंडिंगमुळे त्याच्यावरती मोठा परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही जवळ-जवळ 4 ते 6 लाख रुपयांना अ, मुकताय. ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या. लाँग टर्म इम्प्लिकेशन्स काय असतात, जसं-जसं एक्सपेन्स रेशो जितका कमी राहतो, त्यानुसार तुमचं कंपाउंडिंग म्हणजे तुम्हाला शेवटी जी मिळणारी रक्कम जी आहे, ती सगळ्यात जास्त असते. म्हणजे 25 ते 30 वर्षामध्ये हा फरक 10 ते 15 लाख रुपये सुद्धा होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात राहून द्या मित्रांनो. जेव्हा-केव्हा आपण लाँग टर्मच्या गोलसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, ही गोष्ट लक्षात राहून द्या, की जर माझी एस-आय-पीची रक्कम जी आहे 5,000 पेक्षा जास्त असेल, तर तो आकडा जो आहे तो 10 ते 15 लाख रुपयापर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो. म्हणून मोठी एस-आय-पी ज्यावेळेस असते त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो एक्स्पोनेन्शियल असतो. ह्याबरोबरच एस-आय-पी घेताना आपण कुठले पॉइंटर्स बघितले पाहिजे त्याबद्दल सुद्धा बोलूयात. फक्त आणि फक्त परतावा दिसलाय, कॅल्क्युलेशन्स केले त्यावरती नाही. तर ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपण जेव्हा केव्हा एस-आय-पी ज्यावेळेस करत असतो, त्यावेळेस आपल्याला काहीतरी चेक पॉइंट, चेकलिस्ट जी ती येणं सगळ्यात महत्त्वाची. कारण ती जर चेकलिस्ट आपल्या समोर जर असेल, तर ऑटोमॅटिकली आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर कट होताना दिसू शकतात. त्यामध्ये पहिला जो पॉइंट जो आहे तो एक्सपेन्स रेशोचा आहे. तो एक्सपेन्स रेशो जर तुमची स्कीम जो आहे
ती डायरेक्ट जर आहे, तर तुम्हाला तो एक्सपेन्स रेशो अगदी कमी राहील. जर ती रेग्युलर स्कीम आहे, तर त्यामध्ये तुम्हाला एक्सपेन्स रेशो जो आहे तो वाढताना दिसू शकतो. त्याबरोबरच तुम्ही कुठल्या प्रकारचा फंड जो आहे तो घेताय. म्हणजे फंड घेताना वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स असतात. फंड्समध्ये तुम्हाला लार्ज कॅप फंड असू शकतात, मिड कॅप फंड असू शकतात, स्मॉल कॅप फंड असू शकतात, फ्लेक्सी कॅप फंड असू शकतात. अगदी फंड्स ऑफ फंड सुद्धा असू शकतात. त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच फंडचा औम म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंट औम किती आहे ती गोष्ट लक्षात घ्या. अतिशय मोठा आहे, अतिशय छोटा आहे. ह्या गोष्टी विसरून जावा. त्याचा फंड कशा पद्धतीने परफॉर्म करतो ह्या गोष्टीला लक्षात ठेवा. याबरोबरच त्यामध्ये त्या फंडमध्ये मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? त्या मॅनेजरनी कशा पद्धतीने रिटर्न जो आहे तो परतावा दिलेला आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाठीमागील 10 वर्षाचा, पाठीमागील 5 वर्षाचा जो आहे तो ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थितरित्या चेक करा. कारण त्यामधनं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येऊ शकतात. याबरोबरच त्यामध्ये टॉपचे कुठले 10 स्टॉक्स जे आहेत ते स्टॉक्स चेक करण्याचा प्रयत्न करा. स्टॉक जे आहेत ते तपासा. टॉपचे 10 स्टॉक कुठले होल्डिंग आहे. याबरोबरच एक्झिट लोड कुठल्या किती प्रमाणामध्ये तिथं एक्झिट लोड जो आहे तो टाकला जातोय. ह्या एक्झिट लोडकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यावरनं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येताना दिसू शकतात. लोकं म्हणतात तुम्हाला रिटर्न किती मिळाले, पण ते रिटर्न बरोबरच चार्जेस जे आहेत ते कधी विचारत नाही. कारण मार्केट तुमचे पैसे खात नाही, चार्जेस खातात. म्हणून जर तुम्ही 20 वर्षासाठी एस-आय-पी करताय आणि त्या एस-आय-पी मध्ये फक्त 1% जरी तुम्ही चार्ज दिला, तर तुमचे 5-6 लाख रुपये जे आहेत ते लगेच जागेवरती कमी होतात. या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जर तुम्ही आतापर्यंत एस-आय-पी स्टार्ट केली नसेल, तर ती एस-आय-पी स्टार्ट करण्यासाठी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कुठल्याही प्रकारचं कमिशन तुम्हाला तिथं द्यायचं नाहीये आणि याच्या अगोदर तुम्ही कुठल्याही फंड हाऊसेस बरोबर, कुठल्याही म्युच्युअल फंड्स बरोबर, कुठल्याही डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून एस-आय-पी जर केली असेल, तर ती थोडीफार प्रमाणामध्ये कमी करून ती नवीन एस-आय-पी जी आहे ती डायरेक्ट प्लॅनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला ती आयडिया जी आहे ती आलेली आहे. कुठल्या प्रकारचे फंड्स घेतले गेलेत, कशा पद्धतीचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो घेतला गेलाय आणि त्यावरनं तुम्ही एक चांगल्या प्रकारे गोष्टी ज्या आहेत त्या त्यामध्ये तयार करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रमोशनलचं काम केलं गेलं नाही. कुठल्याही प्रकारचं म्युच्युअल फंडचं सजेशन दिलं गेलं नाही. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक्सपेन्स रेशो आणि म्युच्युअल फंड निवडताना एक बिगिनर व्यक्ती ज्यावेळेस येतो त्याला माहिती हवी, की नेमकं काय गोष्टी ज्या आहेत त्या काय चेकलिस्ट जो आहे, काय पॉइंटर जो आहे तो केला गेला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंड्समध्ये एस-आय-पी करता, पण तुम्हाला माहीतच नाही. तुम्ही रेग्युलर म्युच्युअल फंड्समध्ये आहात, की डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये आहात. ती एक इनसाइडर माहिती जी ती तुम्हाला कळावी, ती लक्षात यावी म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो बनवला गेलेला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा आणि तुमच्या